जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही कन्व्हर्टेड यादी सध्या बघा जाहीर झाली आहे। तर सध्या उमेदवार कन्व्हर्टेड यादीसाठी बघा आतुरतेने वाट बघत होतं। तर त्यांचा सध्या जो प्रश्न होता तर तो सध्या बघा मिटला आहे। त्यानंतर आता जो काही राऊंड होणार आहे तर तो बघा विथ इंटरव्ह्यू संदर्भात, कारण विथ इंटरव्ह्यू संदर्भात जे काही 9 ते 10 किंवा मग 11 ते 12 पर्यंत बघा ज्यांचं सध्या पात्रता आहे तर त्या उमेदवार सध्या बघा आतुरतेने सध्या विथ इंटरव्ह्यूचा राऊंड संदर्भात बघा वाट बघत आहे। कारण जो काही पुढील जी प्रक्रिया असणार आहे तर ती मुलाखत जे काही राऊंड आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तर तो असणार आहे। पण तो राऊंड नेमका कधी होणार, त्या संदर्भात नेमकी काय सूचना आहे किंवा कोणतं त्या ठिकाणी बघा एखादं स्टेटमेंट आहे का, त्या संदर्भात बघा आजच्या व्हिडिओमध्ये सध्या आपण माहितीच जाणून घेणार आहोत। एकंदरीत आपल्याला थोडीशी कल्पना येईल की जे काही मुलाखती संदर्भात जे प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नेमकी कधीपर्यंत होऊ शकते, आपल्याला मुलाखतीचा जो राऊंड आहे तर तो कधी आपल्याला पाहायला मिळू शकतो, तर संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ह्या ठिकाणी बघा जी काही सूचना, जी प्रसिद्धीपत्रक होतं उमेदवारांसाठी सूचना, तर ह्याच्या बघा 25/6/2024ला ही सूचना सध्या बघा कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात जेव्हा या ठिकाणी लागली होती तर त्या संदर्भात या ठिकाणी निवडी संदर्भात ज्या शिफारशीबाबत बघा सूचना पत्र हे ठिकाणी बघा प्रसिद्ध झालं होतं। तर ह्या सूचनेपत्रामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स देण्यात आले आहे तर त्या सूचनेपत्रामध्ये जवळपास 2 पानाचं या ठिकाणी बघा सूचनापत्र आहे। एकूण ज्या काही 16 सूचना बघा या ठिकाणी देण्यात आल्या आहे। तर त्या 16 सूचनेमध्ये सध्या या ठिकाणी एक महत्त्वाची जी काही सूचना आहे तर ती सूचना आपल्यासाठी विथ इंटरव्ह्यू आणि जे सध्या बघा माजी सैनिक संदर्भात जो एक राऊंड सध्या बघा बाकी आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की माजी सैनिकचे जी पदं आहे तर त्या साठी बघा कन्वर्ट त्या ठिकाणी झालेली होती, पण त्या ठिकाणी जो राऊंड आहे स्वतंत्र तर तो लावण्यामागे बघा सध्या शासनाचं प्रयोजन आहे। त्या संदर्भात देखील या ठिकाणी स्टेटमेंट हे देण्यात आलं आहे। तर जवळपास ह्या ज्या सूचना देण्यात आल्या आहे 16 सूचना आहे, तर ह्या सूचनेमध्ये जर सूचना आपण बघितल्या तर ह्या सूचनेमध्ये जी महत्त्वाची या ठिकाणी बघा 7 नंबरची जी सूचना आहे तर ती सूचना आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड संदर्भात। तर ती सूचना काय आहे तर ह्या ठिकाणी बघा मुलाखतीसह, म्हणजे जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड संदर्भात बघा मुलाखतीसह निवडीच्या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखती व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याची कार्यवाही सुद्धा बघा सुरू असून ती महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, कोकण, नाशिक विभागाच्या शिक्षक पदवीधर जे काही मतदारसंघाच्या आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर लवकरच जाहीर करण्यात येईल, अशा संदर्भात इथं स्टेटमेंट दिलेलं आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे का जे सध्या 3 विभाग आहे मुंबई, कोकण आणि नाशिक, ह्या विभागाअंतर्गत जी महत्त्वाची महाराष्ट्र राज्याची विधान परिषदेतील जी शिक्षक आणि पदवीधर संदर्भात बघा आचारसंहिता सध्या तरी सुरू आहे। कारण जे टेंटेटिव्ह शेड्यूल होतं ह्या संदर्भात जे इलेक्शनचं जे काही प्रेस नोट होती तर ती प्रेस नोट देखील तुम्हाला बघा या ठिकाणी दाखवतो, जेणेकरून आचारसंहिता नेमकं कधीपर्यंत सध्या बघा या ठिकाणी असणार आहे। कारण सध्या जे काही प्रोसेस आहे इलेक्शन संदर्भात तर इलेक्शन तर सध्या बघा झालेलं आहे। तर ह्या ठिकाणी जी प्रेस नोट होती बघू शकता तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची, तर ही 24 मे 2024ची प्रेस नोट या ठिकाणी होती। तर जे काही ग्रॅज्युएट आणि महत्त्वाचं हे ठिकाणी बघा शिक्षक म्हणजे पदवीधर आणि शिक्षक संदर्भात जे मतदानचं टेंटेटिव्ह शेड्यूल होतं तर ते शेड्यूल संदर्भात इथं जवळपास या ठिकाणी 4 जे उमेदवार आहे तर त्या संदर्भात बघा प्रेस नोट सध्या जाहीर करण्यात आली होती। तर ह्याच्यामध्ये जो टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आला आहे तर तो टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे का जे इलेक्शन जे होतं तर ते इलेक्शन म्हणजे मतदान या ठिकाणी बघा डेट ऑफ पोल आपल्याला दिसतंय, तर तो डेट ऑफ पोल 26 जून 2024ला म्हणजे जो काही महत्त्वाचा बघा झालेला आहे इलेक्शन, या ठिकाणी मतदान पूर्ण प्रक्रिया ही झालेली आहे। पण सध्या जी आचारसंहिता असणार आहे तर ती आचारसंहिता बघा कधीपर्यंत असणार आहे, तर इथं जे सध्या काउंटिंग म्हणजे जे काही मतदान प्रक्रियेसंदर्भात जो निकाल असेल किंवा काउंटिंग वोट असेल तर ती 1 जुलै 2024 पर्यंत या ठिकाणी बघा होणार आहे। आणि महत्त्वाचं जे संपूर्ण जे काही इलेक्शन डेट जी काय आहे शाल बी कम्प्लिटेड या ठिकाणी 5 जुलै 2024 अशी या ठिकाणी बघा डेट देण्यात आली आहे संपूर्ण इलेक्शनचं कंप्लीट संदर्भात। म्हणजे जवळपास या ठिकाणी 5 जुलै नंतर आपल्याला विथ इंटरव्ह्यूची बघा यादी संदर्भात जी यादी जाहीर प्रक्रिया असेल तर ती त्या ठिकाणी बघा पाहायला मिळू शकते, किंवा मग ह्या संदर्भात 5 जुलैच्या अगोदर जर समजा त्या ठिकाणी इथं जसं म्हटलेलं आहे जो मुद्दा क्रमांक जो होता
संबंधित ह्या पत्रामध्ये. तर त्या पत्रामध्ये मुद्द्यामध्ये काय म्हटलं आहे का ज्या आचारसंहिता आहे तर त्या आचारसंहितेमध्ये बघा महत्त्वाचं जर तिथं विशेष जी काही सवलत जर प्राप्त झाली म्हणजे इथं जो काही मुद्दा देण्यात आला आहे का आचारसंहितेतून बघा सवलत जर प्राप्त झाली तर इथं बघा लवकरच यादी जाहीर करण्यात येईल. म्हणजे सध्या आचारसंहितेमध्ये जी सवलत प्राप्त करण्यासंदर्भात या ठिकाणी बघा जी मागणी असेल किंवा जे पत्र असेल प्रस्ताव असेल तर तो त्या ठिकाणी दिलेला आहे संबंधित निवडणूक आयोगाला. तर आचारसंहितेसंदर्भात जर समजा सवलत जर मिळाली कारण जी सवलत जी मिळाली होती तर ती फक्त कन्व्हर्टेड जो राऊंड होता रूपांतरित राऊंड संदर्भात बघा सध्या घेण्यासंदर्भात किंवा जाहीर करण्यासंदर्भात सध्या सवलत ही मिळालेली होती निवडणूक आयोगाकडनं. पण जे विथ इंटरव्ह्यू संदर्भात सध्या तरी सवलत त्या ठिकाणी बघा मिळाली नसल्यामुळे संबंधित जी काही यादी आहे तर ती यादी त्या ठिकाणी बघा जाहीरही झाली नाही. तर एकंदरीत जर इथं आचारसंहितेसंदर्भात जर सध्या 5 तारखेच्या अगोदर म्हणजे पुढच्या महिन्याच्या 5 जुलैच्या अगोदर सध्या बघा सवलत जर मिळाली तर आपल्याला लवकरच ज्या काही मुलाखतीसह यादी म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि समजा जर सवलत त्या ठिकाणी प्राप्त नाही झाली तर एकंदरीत जे टेंटेटिव्ह शेड्यूल ह्या ठिकाणी आपण बघितल्याप्रमाणे जवळपास 5 जुलैला ह्या ठिकाणी बघा संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट व्हायची अशा संदर्भात या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे 5 जुलैपर्यंत. म्हणजे 5 जुलैनंतर ह्या ठिकाणी जी काही आचारसंहिता असेल तर ती शिथिल होईल आणि पुढील जी काही इंटरव्ह्यू संदर्भात जो राऊंड असेल तर त्या राऊंडची जी यादी असेल तर ती सध्या बघा जाहीरही होऊ शकते. तर अशी एक ही महत्त्वाची सध्या तरी अपडेट आहे. तर जवळपास जास्तीत जास्त यादी जाहीर ही 10 जुलैपर्यंत बघा ह्या ठिकाणी कोणत्याही क्षणाला बघा जी काही यादी असेल तर ती आपल्याला पाहायलाही मिळू शकते. तर अशी एक सध्या तरी महत्त्वाची ही अपडेट आहे. तसंच बघा जो महत्त्वाचा दुसरा जो राऊंड आहे 484 जी काही पदं आहे तर त्या पदासंदर्भात कारण ही पदं देखील बघा महत्त्वाची असणार आहे. तर इथं बघा 6 नंबरच्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे की जे काही माजी सैनिक संदर्भात बघा प्रवर्गासाठी राखून ठेवलेली 484 जी रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदासाठी स्वतंत्र फेरी घेण्यात येणार असल्यासंदर्भात इथं सूचना हे दिलेल्या आहे. तर अशा संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या 2 राऊंड सध्या तरी चालू ह्याच्यामध्ये बघा होणार आहे. तर त्याच्यामध्ये सध्या विथ इंटरव्ह्यूच्या या ठिकाणी अगोदर राऊंड होईल. म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड झाल्यानंतर पुढील जे काही परत दुसरे राऊंड होणार आहे 10% असेल अपात्र गैरहजर संदर्भात राऊंड असेल. तर अशी जी पदं आहे तर ती बघा लास्टमध्ये सध्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर सध्या तरी मुलाखतीसह म्हणजे ज्यांची विथ इंटरव्ह्यू जे उमेदवार 9 ते 12साठी बघा किंवा 9 ते 10साठी जे सध्या बघा पात्र आहे तर त्यांना देखील बघा लवकरच त्यांना दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो. तर अशी महत्त्वाची मुलाखती संदर्भात लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ते सध्या ही पोचवली आहे. तर अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.